कोंनिचिवा मिन्नासान योकोसो. स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या भागात. तुम्ही दिलेल्या पहिल्या भागाबद्दलच्या प्रतिक्रियांबद्दल तुमचे खूप खूप आभार. चला तर मग आपल्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. पहिल्या एपिसोडच्या शेवटी राधा आणि सईने तानाकासांना विचारले होते, खोरेवा नान देस का? तर आपण एपिसोड नंबर 2मध्ये जाणून घेऊया की पुढे काय होत आहे. तानाकासान म्हणतात, सोरेवा ओमियागे देस आकिते मिते कुदासाय. बॉक्स उघडून राधा आणि सई पुन्हा एकदा विचारतात, खोरेवा नान देस का? तानाकासान म्हणतात की चिंता ओरू देस. राधा, सई आणि नेहा म्हणतात, आरिगातो गोजाइमास. आता तानाकासान त्यांना विचारतात, सुरिरंका जिन देस का? नेहासान म्हणतात, इये सुरिरंका जिन देवा आरिमसेन इंदो जिन देस. तानाकासान म्हणतात, सो देस का? आता तानाकासांची निघायची वेळ होते आणि त्या म्हणतात, सोरोसोरो शित्सुरेशिमास. राधा, सई आणि नेहा यासुद्धा त्यांना निरोप देताना म्हणतात, माता आई माशो. तानाकासांसुद्धा म्हणतात, माता. असं वाटलं तुम्हाला आजचं हे संभाषण? मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला यातला 50% भाग तरी कळला असेल. आता आपण जाणून घेऊया आणि समजून घेऊया याच्यातली वोकॅब्युलरी. ओमियागे म्हणजे सोव्हेनियर किंवा गिफ्ट. किच्चिन ताओरू म्हणजे किचन टॉवेल. किच्चिन ताओरू हा एक काताकाना शब्द आहे. जपानी भाषेत जे इतर भाषांतून शब्द घेतलेले आहेत ते शब्द जपानी लोक काताकाना या त्यांच्या लिपीमध्ये लिपिबद्ध करतात. म्हणूनच किच्चिन ताओरू हा एक काताकाना शब्द आहे. खोरे. खोरे म्हणजे दिस. नान म्हणजे वॉट किंवा काय. हाय. हाय म्हणजे येस. इये म्हणजे नो. सुरिरंकाजिन म्हणजे श्रीलंकन. सुरिरंका हा सुद्धा एक काताकाना शब्द आहे. इंदोजिन. इंदोजिन म्हणजे इंडियन. इंदो हा सुद्धा काताकाना शब्द आहे. सोरोसोरो म्हणजे इट्स अबाउट टाईम. सोरोसोरो याचा मराठीतून अर्थ चलो चलो किंवा चला चला असाही होऊ शकतो. माता म्हणजे गुड बाय. वेळ आहे ग्रीटिंग्स आणि एक्सप्रेशन्सची. तुम्हाला लक्षात असेलच, जपानीमध्ये ग्रीटिंग्स म्हणजे आयसात्सू आणि ह्योगेन म्हणजे एक्सप्रेशन्स. आपलं पहिलं एक्सप्रेशन आहे सोरोसोरो शित्सुरेशिमास. सोरोसोरो या शब्दाचा शब्दशः अर्थ आपण मराठीमध्ये चला चला, निघायची वेळ झाली, याच्यामधला जो चला चला आहे त्याचा जो फील आहे तो सेम फील सोरोसोरोचा आहे. शित्सुरेशिमास हा एक डायनामिक शब्द आहे. याचा अर्थ एक्सक्यूज मी असा होतो आणि तो खूप ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. आता या ठिकाणी सोरोसोरो शित्सुरेशिमास म्हणजे चला चला मी तुमची रजा घेते किंवा एक्सक्यूज मी असा होतो. एक्सप्रेशन नंबर 2 आहे सो देस का. सो देस का म्हणजे मराठीमध्ये अगदी शब्दाशः असं आहे का, ओ आय सी असा होतो. आपलं एक्सप्रेशन नंबर 3 आहे माता आई माशो. माता आई माशो म्हणजे लेट्स मीट अगेन, पुन्हा भेटू. यामधला जो माता आहे त्याचा अर्थ गुड बाय असा होतो आणि आई माशो म्हणजे भेटूया. एक्सप्रेशन नंबर 4 आहे माता. माता म्हणजे बाय किंवा सी यू. एक्सप्रेशन नंबर 5 आहे आरिगातो गोजाइमास. आरिगातो गोजाइमास म्हणजे थँक्यू व्हेरी मच. आणि एक्सप्रेशन नंबर 6 आहे इये. इये म्हणजे नो. आपण शिकणार आहोत एकूण 4 ग्रामर पॅटर्न्स. प्लीज लक्षात घ्या की आपण हे कॉन्व्हर्सेशनल जॅपनीज शिकतो आहोत, म्हणून मी तुम्हाला सेंटेन्स पॅटर्न्समधनं ग्रामर शिकवायचा प्रयत्न करते आहे. त्याने काय होणार आहे तर तुम्ही ग्रामर पॅटर्नचं ॲप्लिकेशन डायरेक्ट कॉन्व्हर्सेशनमध्ये करू शकणार आहात. तुमचा अभ्यास यामागे असाच असला पाहिजे की या सेंटेन्स पॅटर्न्समधनं तुम्ही नवीन नवीन स्वतःच्या डोक्याने सेंटेन्सेस तयार करायला हवीत. म्हणजे काय तर तुम्ही इंटरनेटवरून जपानी शब्द या सेंटेन्स पॅटर्नमध्ये ॲड करून तुमच्या पद्धतीने सेंटेन्सेस बनवू शकला पाहिजेत. चला तर मग आजच्या ग्रामर पॅटर्न्सना सुरुवात करू.
आके ते मिते कुदासाय हा एक सेंटेन्स पॅटर्न आहे. आपल्याला जर कुठलीही गोष्ट करून बघा अशी रिक्वेस्ट करायची असेल तर आपण वर्बचा ते कॉलम प्लस मिते कुदासाय या सेंटेन्स पॅटर्नने अशी रिक्वेस्ट करू शकतो. आता या सेंटेन्समध्ये आके ते हा आकू या वर्बचा ते कॉलम आहे. मिते कुदासाय हा आपला सेंटेन्स पॅटर्न आहे. आके ते मिते कुदासाय म्हणजे प्लीज ओपन इट अँड सी. आता फॉर एक्झाम्पल म्हणायचं असेल की खाऊन बघा तर ताबेरू टू इट आणि ताबेरूचा ते कॉलम आहे ताबेते. मग आपल्याला म्हणायचं आहे ताबेते मिते कुदासाय. आपला ग्रामर पॅटर्न नंबर 2 आहे देवा आरिमासेन. देवा आरिमासेन हे एक निगेशन आहे. म्हणजे जर एखादी गोष्टीचा रिप्लाय आपल्याला निगेटिव्ह द्यायचा असेल तर देवा आरिमासेन असा सेंटेन्स पॅटर्न आपल्याला यूज करायचा आहे. या कॉन्व्हर्सेशनमध्ये जेव्हा तानाका-सान विचारतात सुरिरांका जिन देस का, तेव्हा याचे जर पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं असेल तर म्हणायचं हाय सुरिरांका जिन देस. पण निगेटिव्ह उत्तर द्यायचं असेल तर म्हणायचं ये सुरिरांका जिन देवा आरिमासेन. म्हणजे देसला आपण रिप्लेस करतो आहे देवा आरिमासेनने. आपण स्वतःसुद्धा असे वेगवेगळे सेंटेन्सेस बनवू शकतो. सेन्सेई देस सेन्सेई देवा आरिमासेन, नेको देस नेको देवा आरिमासेन. तुम्ही इंटरनेटवरती जपानी शब्द सर्च करून देस आणि देवा आरिमासेन याची अर्थपूर्ण वाक्य बनवून जपानी भाषेची प्रॅक्टिस करू शकता. नेक्स्ट पॅटर्न आहे कोरे सोरे आरे दोरे. म्हणजे मराठीत म्हणायचं झालं तर इथे तिथे त्या तिथे आणि कुठले. जेव्हा एका वाक्यामध्ये कोरे सोरे आणि आरे येतं तेव्हा त्या वस्तूचं लोकेशन आपल्या डोक्यामध्ये अगदी फिट्ट बसलं पाहिजे. कोरे म्हणजे ती वस्तू बोलणाऱ्याच्या जवळ आहे, सोरे म्हणजे ऐकणाऱ्याच्या जवळ आहे आणि आरे म्हणजे त्या दोघांपासूनही लांब आहे. शेवटचा ग्रामर पॅटर्न आहे जिन देस. कुठल्याही देशाच्या नावाला जिन हा प्रत्यय लावून आपण त्या देशाची नॅशनॅलिटी दर्शवू शकतो. फॉर एक्झाम्पल इंडिया म्हणजे इंदो, इंदोजिन म्हणजे इंडियन, निहोन म्हणजे जपान, निहोनजिन म्हणजे जॅपनीज. चला आता आपण कॉन्व्हर्सेशन ऐकलं, वोकॅब्लरी, ग्रामर आणि एक्सप्रेशन समजून घेतले. आता हे कॉन्व्हर्सेशन पुन्हा एकदा ऐकूया आणि बघूया की विदाऊट एनी प्रॉम्प्ट तुम्हाला ते कॉन्व्हर्सेशन कळतंय का. सोरेवा ओमियागे देस आके ते मिते कुदासाय. राधाचान सोरेवा नान देस का. तानाका-सान किच्चिन ताओरू देस. नेहा-सान आरिगातो गोजाइमास. तानाका-सान सुरिरांका जिन देस का. नेहा-सान इये सुरिरांका जिन देवा आरिमासेन, इंदो जिन देस. तानाका-सान सो देस का. तानाका-सान सोरोसुरो शित्सुरे शिमास. नेहा-सान आरिगातो गोजाइमास. तानाका-सान माता आइमाशो. नेहा राधा अँड सई सेस माता. हे कॉन्व्हर्सेशन पुन्हा एकदा ऐकायला कसं वाटलं ते नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आता वेळ आहे कल्चरल टेकअवेची. आजचं कल्चरल टेकअवे आहे ओमियागेबद्दल. जपानमध्ये आपल्या नवीन आलेल्या शेजाऱ्यांना भेटायला जायची पद्धत आहे, परंतु भेटायला जाताना तिथे कुठलीही महागडी किंवा शोपीससारखी वस्तू न नेता दैनंदिन वापरातल्या वस्तू ते आपल्या शेजाऱ्यांसाठी घेऊन जातात. म्हणजे अगदी किचन टॉवेल्स, चहा, साखर, साबण, अगदी टॉयलेट पेपर सुद्धा ते आपल्या शेजाऱ्यांना गिफ्ट म्हणून देतात. आहे की नाही गंमत. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला सेंटेन्स पॅटर्नचा आज मी एक होमवर्क देणार आहे. तर बघूया आजचा होमवर्क काय आहे. हा आहे आजचा होमवर्क. तुम्हाला या देशांची नावं आणि नॅशनॅलिटीज मी दिले आहेत. तुम्हाला यावरून सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. वाताशिवा इंदोजिन देस, वाताशिवा निहोंजिन देवा आरिमासेन या प्रकारची सेंटेन्सेस तुम्हाला बनवायची आहेत. तुम्ही तुमचा होमवर्क इथे कॉमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता किंवा जर तुम्ही वहीत होमवर्क केला असेल तर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती मेसेज सेक्शनमध्ये तुम्ही त्या केलेल्या होमवर्कचे फोटो देखील पाठवू शकता. मी नक्की तो होमवर्क चेक करून तुम्हाला प्रतिक्रिया देईन.
अच्छा, आणि अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही एक्सप्लेनेशन हवं असेल, काही कळलं नसेल तर ते देखील मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण तुमची क्वेरी पुढच्या एपिसोडमध्ये रिझॉल्व करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस एपिसोड. माकोतो नि आरिगातो गोजाईमाशिता. माताई माशो.